आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकसाठी मी दत्ता आराध्य. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. राज्यभरात 102 रोजगार मेळाव्यातून 27,000 तरुणांना रोजगार. सोलापुरात 2 ठिकाणी मेळावे. प्राध्यापक श्रीराम पुजारी जन्मशताब्दी निमित्त 25 जुलैपासून विविध कार्यक्रम. सोलापूर महानगरपालिका आणि एनटीपीसी यांच्यामध्ये प्राणी संग्रहालयाबाबत करार. आणि माळशिरस तालुक्यातील पाणीवचे जवान बाबर यांना वीरमरण. आता घडामोडी विस्तारानं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत कौशल्य, रोजगार आणि नाविन्यता विभागानं आयोजित केलेल्या महाराष्ट्रव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विक्रमी 57,000 तरुणांनी नोंदणी केली, तर एकाच दिवशी 27,000 तरुणांना रोजगार मिळाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवस तरुणांसाठी अविस्मरणीय ठरावा यासाठी कौशल्य रोजगार विभागानं हा उपक्रम राबविला असल्याचं प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे. मुंबई येथील शारदा मंदिर हायस्कूलमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. राज्यात एकूण 102 मेळावे झाले, तर हिराचंद नेमचंद वाचनालय आणि प्राध्यापक श्रीराम पुजारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं 25 ते 27 जुलै असे 3 दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. 25 जुलै रोजी प्राध्यापक श्रीराम पुजारी यांच्या जीवनावरील चित्रफितीचं उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी 5:30 वाजता लोकमान्य टिळक किर्लोस्कर सभागृहात, 5:30 वाजता धारवाडचे पंडित प्रवीण गोडखिंडी यांचं बासरी वादन आणि त्यानंतर गायिका कलापिनी कोमकली यांचं शास्त्रीय गायन होईल, अशी माहिती काल पत्रकार परिषदेमध्ये वाचनालयाचे डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी पत्रकार. सोलापूर यांच्यात काल जैवविविधता आणि पर्यावरण रक्षणाबाबत सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार सोलापूरच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यासाठी एनटीपीसीकडून 2025-26 आणि 2026-27 यामध्ये प्राणी संग्रहालयाचा विकास, प्राण्यांची निवास व्यवस्था, पर्यावरण शिक्षण आणि जनजागृती याचा समावेश आहे. 2021 सालापासून हे प्राणी संग्रहालय बंद आहे. एनटीपीसीच्या सीएसआर फंडातून हा निधी देण्यात येत आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात काल सायंकाळनंतर पावसानं दमदार हजेरी लावली. रात्री 11:30 वाजेपर्यंत 52.8 मिलीमीटर इतका पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे. या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं आहे. काल अक्कलकोट तालुक्यातही दमदार पाऊस झाला आहे. तसेच पंढरपुरातही जोरदार पाऊस पडल्याचं वृत्त असून जिल्ह्याच्या अन्य भागातही पाऊस झाला आहे. जवळपास 11 दिवसांनंतर सोलापूर शहर परिसरात मोठा पाऊस झाला. बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी यापूर्वी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आता याशिवाय अतिरिक्त जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. 2 दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीत होटगी विमानतळ, बोरामणी विमानतळ आणि पंढरपूरचा कॉरिडॉर याबाबत चर्चा झाली होती. बोरामणी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा उभारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त काल सोलापूर शहर जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात आली. यामध्ये शेकडो कार्यकर्ते, नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केलं. अक्कलकोटमध्ये झालेल्या शिबिरात 574 जणांनी रक्तदान केलं. माढा तालुक्यात 322 जणांनी सहभाग घेतला. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात 943 जणांनी रक्तदान करून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा केला. अकलूजमध्ये 417 जणांनी रक्तदान केलं. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी आमदार देवेंद्र कोटे, सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार आणि संत जनाबाई यांच्या 600 राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपुरात येत आहेत. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर.
या घडामोडी आपण श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या 101व्या जयंतीनिमित्त अकलूज इथं प्रताप क्रीडा मंडळातर्फे रत्नाई चषक राज्य बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धेत माळशिरस तालुका बाह्य गटात पार्थ वाळेकर तर माळशिरस तालुका गटात शशिकांत बनसोडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला। या स्पर्धेत 540 खेळाडूंनी सहभाग घेतला होता। भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यास आजपासून मँचेस्टर येथील मैदानावर सुरुवात होत आहे। 12वी राज्यस्तरीय युनिफाईड स्पर्धा सोलापूरच्या सिंहगड इन्स्टिट्यूट इथं पार पडली। यामध्ये सेंट जोसेफ हायस्कूलच्या खेळाडूंनी विविध वयोगटातून 3 पदकाची कमाई केली। माळशिरस तालुक्यातील पानीव गावचे सुपुत्र आणि भारतीय लष्करातील जवान यशवंत बाबर यांना केरळमध्ये सुरक्षा दलात कार्यरत होते। आज सकाळी 10 वाजता पानीव इथं त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे। बाबर यांनी जम्मू काश्मीर, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश अशा विविध भागात कर्तव्य बजावलं होतं। शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी। नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या यूजीसी नेट परीक्षेचा निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे। अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी 24 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। संत शिरोमणी सावता महाराज यांच्या भेटीसाठी पंढरपूरहून आलेला डॉक्टर अभय उत्पात यांची निवड झाली आहे। आता तापमान। सोलापूर शहराचं मंगळवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं। कमाल तापमान 31.9 किमान तापमान 23.1 शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी। राज्यभरात 102 रोजगार मेळाव्यातून 27,000 तरुणांना रोजगार। सोलापुरात 2 ठिकाणी मेळावे। प्राध्यापक श्रीराम पुजारी जन्मशताब्दीनिमित्त 25 जुलैपासून विविध कार्यक्रम। सोलापूर महानगरपालिका आणि एनटीपीसी यांच्यामध्ये प्राणी संग्रहालयाबाबत करार आणि माळशिरस तालुक्यातील पानीवचे जवान बाबर यांना वीरमरण। आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला। नमस्कार। या कार्यक्रमाचे प्रायोजक